शैक्षणिक वर्षामध्ये 10वीच्या शालांत परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा जागृत शनैश्वर देवस्थान समिती कर्णिकनगरच्या वतीनं भव्य असा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी राज्यामध्ये एमपीएससी रँकमध्ये दुसरा क्रमांक पटकावलेल्या परीस गायकवाड यांनी सुद्धा मुलांना या प्रसंगी मार्गदर्शन केलं। कर्णिकनगर येथील जागृत शनैश्वर देवस्थानच्या वतीने यंदा इयत्ता 10वी शालांत परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा देवस्थान समितीच्या वतीने गौरव करण्यात आला। यंदा शनी जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांचे देखील देवस्थान समितीकडून आयोजन करण्यात आले होते। यामध्ये रक्तदान शिबिरासह गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हा विशेष कार्यक्रम ठेवण्यात आला होता। यावेळी अक्कलकोट रोड परिसरातील 20 विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन जागृत शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आला। यामध्ये परीस सुरेश गायकवाड एमपीएससी मध्ये राज्यात दुसरा, वैष्णवी राम गायकवाड एमपीएससी मध्ये राज्यात मुलींमध्ये पहिली, वर्षा तेजोदीप क्षीरसागर बुद्धिबळ स्पर्धेत गोल्ड मेडल यांच्यासोबत 10वीतील यशस्वी विद्यार्थी आर्य सुनील क्षीरसागर, नंदिनी सचिन क्षीरसागर, अमृता रमेश क्षीरसागर, अनुजा युवराज कांबळे, हरिकृष्णा प्रभाकर यादगिरी, अरफात बबलू गायकवाड, दर्शन दयानंद बादुगुळे, हर्ष दीपक माळी, अमन अशफाक सय्यद, भक्ती मोहोळकर, हर्षदा रमेश कोमटी, ऐश्वर्या उमेश कोमटी, तन्वी विशाल रणगेज, महादुजेफ रामतुल्ला नदाफ, श्रुती लक्ष्मीकांत बासुदे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी देवस्थान समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले, तर एमपीएससी परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी विभागात राज्यात दुसरा आलेल्या परीस गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी स्वतःला विशेष रुची व आवड असणारा अभ्यासक्रम निवडून समूह गटाने अभ्यास केल्यास हमखास यश मिळते असे सांगत सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या। वडिलांनी आपल्याला गोष्ट सांगितलेलीच आहे, कुठली ससा आणि कासवाची सगळ्यांना माहिती आहे। ससा आणि कासवाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे। काय होतं सांगा, पहिल्या स्टोरीमध्ये एक ससा असतो, एक कासव असतो, दोघं शर्यत लावतात। जसं तुम्ही सगळ्यांनी शर्यत लावली 10वीला 1 नंबर, तसं दोघांमध्ये शर्यत असते। मग त्या शर्यतीत पहिल्यांदा कोण जिंकतं? कासव जिंकतं। काय जिंकतं? काय कारण आहे तर कासव जिंकायचं? ससा तर लय फास्ट पळते राव, तरी कासव कसं काय जिंकलं? धावतंय थांबतंय परत धावतंय आणि कासव कंटिन्यू चालत होते। बट हे सशाला लक्षात आलं नाही कासव कंटिन्यू चालवलंय किंवा धावायलाय। हे बघा, सुरुवातीला काय झालं होतं, पहिली फेज आहे स्टोरीची, मी अजून 4 फेज सांगणार आहे। पहिल्या फेज मध्ये कासव चाललाय, ससा चाललाय, दोघांच्या मनात एकच आहे, काय जिंकायचं आहे। पण ससा इतका पुढे जाऊन थांबतो, त्याला थोडं मागं बघतो, पहिले खूप पुढे गेलेला असतो, मागं बघतो की त्याला वाटतं की कासव लय मागं आहे, लय म्हणजे लय मागं आहे, त्याला पोचायला खूप वेळ लागतो। तोपर्यंत मी जरा झोमॅटो ऑर्डर करतो, स्विगी, तोपर्यंत जरा खाऊन घेतो काहीतरी, मग असं खाऊन पिऊन झाडाखाली झोपून जातो, बरोबर आहे। आणि झोपल्यावर त्याचा गैरफायदा म्हणतात नाही, फायदा कोणाला भेटतो? फायदा कोणाला भेटतो? बरं, मग चूक कोणाची? कासवाची चूक आहे। तर बघा, ह्याला मी आपल्या भाषेत, तुम्ही सगळे आज तुम्हाला 10वी मध्ये सायन्स सब्जेक्ट आहे, जिओग्राफी आहे, ह्याच्यात आहे, कुठल्या तरी एका सब्जेक्टला तुम्ही आउट ऑफ घेणार असाल, 2 मार्क कमी पडले असेल, असे काही सब्जेक्ट असतील तुमच्यातच, मॅथमॅटिक्स असू दे, 10वी असू दे, त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला येत असणारे क्वेश्चन पण चुकला असेल, असं झालंय का? झालं असेल, त्याला काय म्हणता तुम्ही? सिली मिस्टेक। तुम्हाला माहित आहे तो क्वेश्चन कुठला होता, कसा सॉल्व्ह करायचा होता, तरी पण तुम्ही चुकून आला पेपरला, बरोबर आहे? त्याला काय म्हणायचं? सिली मिस्टेक। ही सशाने केली का? आयुष्यात असे आपण किती सिली मिस्टेक करतो माहितीये का तुम्हाला? खूप सिली मिस्टेक करणार, पण मिस्टेक रेक्टिफाय होती का? होती। नेक्स्ट स्टोरी सांगतो। पहिल्या स्टोरीचा मॉरल जो बनतो आपण पुस्तकात की स्लो अँड स्टडी विन्स द रेस, जे कासव जिंकला की हळूहळू चालत, स्लो आहे
पण स्टेडी म्हणजे कन्सिस्टंटली कंटिन्युअसली चालत राहिला म्हणून जिंकला. सेकंड स्टोरी मध्ये आता सशाला राग येतो, इतका राग येतो, सालाने मला कसं हरवलं बे. आता परत वापस रेस लावतो. मग परत रेस लावल्यावर परत काय होणार आहे? आता ससा ठरवतो की काही पण करून मागच्या एक्झामला जी मिस्टेक केली होती, सिली मिस्टेक, ती करायची नाही. काय होती सिली मिस्टेक? झाडाखाली झोपायचं नाही, स्विगी ऑर्डर करायचं नाही, झोमॅटो नाही, मोबाईल बघायचं नाही. म्हणजे सगळा टाइम फोकस कुठे लावला? फक्त पळणार. आणि शेवटी काय झालं? शेवटी कोण जिंकला? आता या रेसला ससा जिंकला. म्हणजे आता सेकंड मॉरल काय म्हणतो? फास्ट अँड कन्सिस्टंट इज बेटर दॅन स्लो अँड स्टडी. इंग्लिश मध्ये त्यांना माहित असेल की एकदम फास्ट जर तुम्ही असाल लाईफ मध्ये आणि कंटिन्युअसली काम करत असाल तर ते बेटर आहे तुम्ही स्लो आणि कन्सिस्टंट आहे ह्याच्यापेक्षा. पण ते खूप कमी लोकांना टिकवतात. आणि तिसरी फेज येते. आता कासवाला राग येतो. कासवाला काय राग येतो? परत ह्याने मला हरवला. आता ग्राउंड चेंज करतो कासव. आता असा ग्राउंड निवडतो की तिथे एक नदी आहे आणि ते नदी पार करून डोंगरावर झेंडा लावायचा. मग आता सांगा कोण जिंकेल? काय जिंकेल? ससा जातो पळत, त्याला झोपायचं नाहीये, पण तिथं जाऊन कुठं थांबतो? नदीच्या किनारी. का? तिथं पोहताच येत नाही राव. येतंय का? नाही. कासव पळून जात आहे, जिंकून जात आहे. आता ह्या स्टोरी मधनं काय जिंकलं? तुमचं ग्राउंड असेल तर तुम्ही जिंकणार, पण दुसऱ्याचं ग्राउंड असेल तर, दुसऱ्यांच्या कंडिशन असेल तर अवघड आहे. तिथे जिंकणं अवघड आहे. त्यासाठी तुम्हाला तयार व्हावं लागेल, प्रिपेअर करावं लागेल. तर ह्यामध्ये मॉरल कसं आहे? या लास्ट फोर्थ फेज जे तुम्ही सगळे यातून घेऊन जा, इथून माझी इच्छा आहे की हा मेसेज तुम्ही तुमच्या पण मित्रांना सांगा. आता काय होतं? 3 स्टोरी मध्ये पहिल्यांदा ससा जिंकलाय, पहिल्यांदा कासव जिंकलाय, दुसऱ्यांदा ससा जिंकलाय, नंतर परत कासव जिंकलाय. आता ह्यामध्ये सगळ्यामध्ये कोणतरी एक जण काय व्हायलाय? हरायलाय, कोणतरी एक जण जिंकायलाय. तसं तुमच्या बरोबर आहे. कोणतरी एमपीएससी मध्ये, यूपीएससी मध्ये एक जण हारणार आहे, कोणतरी एक जण जिंकणार आहे. पण मला म्हणायचंय अशी सिच्युएशन. पावसाची रिपरिप सुरू असतानाही पालक व विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच देवस्थानच्या अभिनव उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष विश्वास शिंदे, उपाध्यक्ष नागेश शिरूर, सचिव ॲडव्होकेट सुनील क्षीरसागर, संतोष केत, विजय दासरी, दशरथ लोकुर्ती, प्रसाद माने, मुकेश माने, राजशेखर चितळे, शंकर गाजूल, प्रवीण कोडम, समर्थ गंगापुरे, उद्योजक बबलू बागवान, यल्लालिंग नगर सोसायटीचे चेअरमन प्रभाकर यादगिरी, दयानंद बादगुडे, प्राध्यापक अनिल लोंढे, ट्रस्टी बाळासाहेब कांबळे, प्रभाकर फलमारी, रमेश क्षीरसागर, तेजस क्षीरसागर, मार्टिन लोगो, बख्तियार मोहोळकर आदी उपस्थित होते.